आपण पाहतो संसारात दुःख नको म्हणून जात नाही आणि सुख ये म्हणून येत नाही। वास्तविक मनुष्याचा जीवनकाल पाहता मनुष्याला अनेक दुःख आहेत। शारीरिक स्तरावर किंवा अनेक अशा कारणांनी मनुष्य कष्टी आहे। हा भवसागर पार करत असताना मनुष्याला अनेक संकटांना तोंड देण्याची वेळ येते। आपण पाहिलं सुनामी, भूकंप, वादळ या नैसर्गिक आपत्तींना माणसाला इच्छा नसताना सामोरं जावं लागतं। अशा वेळी केवळ तडजोड परिस्थितीला स्वीकारण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो। ईश्वरी इच्छेला स्वीकारून त्यातून आपल्याला उभं राहावं लागतं। आणि म्हणून संत महापुरुष म्हणतात, जो संसारी माणी सुख तो जाणावा परमूर्ख, संसार सागरासारखे दुःख आणि नाही। जसं की भुंगा हा कीटक लाकडाचा किती मोठा ओंडका जरी असला तरी त्याला आरपार छिद्र अगदी सहजरित्या करतो, पण हाच भुंगा जेव्हा चिखलातल्या मोहक सुंदर कमळावर जाऊन बसतो तेव्हा मात्र त्याची अवस्था वेगळीच होते। आपण कमळ पाहिलेलं असेल, जसजशी कमळाची एक एक पाकळी बंद होऊन कळी तयार होते, ही कळी पुन्हा सकाळी उमलते। संध्याकाळी जेव्हा हाच भुंगा त्या कमळातील मकरंद चाखण्यासाठी येतो तेव्हा तो त्या कळीमध्ये पूर्णपणे अडकला जातो आणि कळीतील ऑक्सिजन संपल्यानंतर मात्र कळीतील भुंगा सकाळी कळी उमलेपर्यंत आतच मरून जातो। एरवी कठीण अशा लाकडाला आरपार छिद्र करणारा हा भुंगा मात्र या नाजूक कळीला छिद्र करून आपली सुटका करून घेऊ शकत नाही। याचं कारण तो त्या कळीतील मकरंद सुगंधांच्या मोहात अडकतो आणि त्यातच आपल्या मृत्यूला कारणीभूत होतो। म्हणून सासंग